पुढच्या बातम्यांकडे वळूयात। महत्त्वाची आणि मोठी बातमी। मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती भवनामध्ये संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील। नितीन गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल आज शपथ घेण्याची शक्यता आहे। शिंदे गटाकडून 1 जण, अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल शपथ घेऊ शकतात अशी माहिती मिळते। नवनिर्वाचित खासदारांना मंत्रिपदासाठी फोन येण्यास आता सुरुवात झाली आहे। नितीन गडकरी, राजनाथ सिंह, जितेंद्र मांझी, चिराग पासवान यांना फोन आलेले आहेत। तेलुगू देसम पक्षाचे 2 खासदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राम मोहन नायडू, चंद्रशेखर पेमसानींचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्यांना 11:30 वाजता चहापानासाठी बोलावलेलं आहे। तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे। संपूर्ण देशाचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष आज नवी दिल्लीकडे लागलेलं आहे। आणि आज सकाळच्या वेळेलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटावर गेलेले होते। महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळावर त्यांनी अभिवादन केलं। त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी वंदन केलं। आणि ही 3 दृश्य जी आहेत ती आपण या ठिकाणी पाहताय। राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जात मोदींकडून अभिवादन करण्यात आलं।